दररोज तुम्हाला तोच तोच नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी आत्ताच सेव्ह करून ठेवा. ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर दिसते ना, तितकीच चवीला देखील अप्रतिम लागते बरं का. तर त्यासाठी मी इथे 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याच्यावरती 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा बेसन घालून चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण ज्या चपातीला गोळा घेतो त्याच पद्धतीचा गोळा घेऊन चपाती छान अशी लाटून घ्यायची. त्यानंतर दुसरी एक याच पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली आहे. आता एका चपातीवरती आपण जे कांद्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं तेच व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. त्यानंतर दुसरी चपाती त्याच्यावरती झाकायची आणि व्यवस्थित दाबून कट करून घ्यायचे. अशा पद्धतीनं चपातीचे भाग करून घ्यायचे आणि एकावरती एक असे रोल करत आपण पराठ्यासाठी जसे रोल करतो तसे रोल करायचे. अशा पद्धतीने संपूर्ण रोल करून घ्यायचा. पीठ लावून थोडंसं दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपला कांद्याचा हा पराठा लाटून घ्यायचा. जास्त जोर देऊन हा पराठा लाटायचा नाही. इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. गॅसवरती पॅन गरम करायचा, तूप घालायचं आणि पराठा आपण भाजून घ्यायचा. वरून थोडं तूप टाकून दोन्ही साईडून आलटीपलटी करून छान असा करपूस रंगावरती हा पराठा भाजून घ्यायचा. हा एक जर पराठा खाल्ला तर तुम्ही दिवसभर याची चव विसरणार नाही बरं. तर हा पराठा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी म्हणून सुद्धा बनवू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे देखील कळवा.